नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही हंडीतली बिर्याणी तर पाहिलीच आहे। आज आपण करणार आहोत हंडीत चिकन। तर आता यामध्ये मी चिकन स्वच्छ धुवून घेतले। अर्धा किलो चिकन आहे। यामध्ये आपण 1 चमचा हळदी पावडर घातली आहे। त्यानंतर 1 चमचा आपण याच्यात मीठ घालूया आणि आपल्याला यावर घालायची आहे 2 चमचे धनापूड। ही जिरी आणि धनापूड माझी मिक्स केलेली आहे। तर आता आपण ती घालून घेऊया आणि ही चिकन छान 10 ते 15 मिनिटं असं मॅरिनेट करायला ठेवूया। आपण घेतले 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, आलं आणि लसूण। तर आता आलं आणि लसूणची पेस्ट करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेऊया। याचे काप करून घेतले। त्यानंतर लसूण फोडून घेतला। आता घेऊया आपली मातीची हंडी। हंडी स्वच्छ धुवून मी आता ती ठेवली आहे तापायला। ही हंडी माझी आधीच लागलेली म्हणून काळी आहे, ती खराब नाही आहे। तर आता ही तापेपर्यंत आपण कांदा कापून घेऊया। ती गरम करायला तर ठेवली, पण जोराचा आवाज आला आणि गॅस चालू असताना ही हंडी अशी फुटली गेली। तर खूप भीती वाटली। गॅस तर मी बंद केला पटकन। आधी तर मला वेगळंच वाटलं की कसला आवाज आलाय ते, पण नंतर पाहते तर हंडीचे डायरेक्ट गरम आहे खूप। आणि का फुटली हे मला माहीत नाही, पण मी व्यवस्थित ठेवलेली होती। तर ती अधिक तापमानामुळे फुटली की कशामुळे फुटली नो आयडिया, पण माझ्याकडून आज असं घडलेलं आहे। खरं तर त्या आवाजाने मी एवढी घाबरले गेले, क्षणभर स्तब्ध झाले की काय झालं हे सुचलं नाही मला। पटकन गॅस पहिला बंद केला आणि नंतर पाहते तर हंडी फुटलेली होती। कारण तो आवाज खूप असा वेगळा आला, असा एखादा स्फोट झाल्यावर कसा असा फट्ट आवाज येतो, तो वेगळाच आवाज होता। तर मला असं वाटलं की नेमकी काय फुटलंय। तर अशा पद्धतीने मला खूप भीती वाटली आणि मी थोडीशी गोंधळूनही गेले। चिकन राहिलं बाजूला आणि हाच पसारा भरपूर झाला गॅसवर। तुम्ही पाहू शकता हंडी फुटली आहे आणि कसं गॅसवरती सगळं पसरलं। चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं, मला चिकन बनवायचं होतं खरं तर हंडीतलं। मी स्टार्टही केली होती रेसिपी आणि असं घडलंय। आता हे आपल्याला टोपातच करावं लागणार आहे आणि खूप हौसेने मी ही हंडी आणली। एकदाच फक्त माझी बिर्याणी याच्यामध्ये झाली आहे आणि अशा रीतीने ती फुटली आहे माझ्याकडून नाही फुटली आहे। ॲक्च्युली मी ती गॅसवर ठेवली होती आणि आपोआप तिचा असा आवाज होऊन हे असं खापर वरती उडाले। अजून गरम आहे, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ती फुटली आहे। ते खूप वाईट वाटते, माझी हंडी फुटली आहे। पण गाईड्स, मला याच्यातूनही एक आयडिया आलेली आहे आणि मी ती तुम्हाला नंतर शेअर करते। करून घेतलाय आणि आता हंडी नाही पण आपली ही लंगडी आहे आपल्याकडे आणि याच्यामध्ये आता चिकनचा तर प्लॅनच मला कॅन्सल करू वाटतोय खरं तर। हंडी तर फुटली, आता आपण चिकनची रेसिपी याच्यात करूया। खरं तर मी आधी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवलेली आहे, पण मला तुम्हाला हंडीमधलं चिकन दाखवायचं होतं। तर आता नशीब आपण चिकन वगैरे टाकल्यावरती हंडी फुटली नाही, नाही तर आपलं सगळं वेस्ट गेलं असतं। तर त्याच्यात कांदा घालूया परतायला पहिला। आता कांदा लाल झाल्यावर याच्यावर जाईल आलं आणि लसूण। ते थोडंसं असं छान परतून घ्या। यावर हिरवी मिरचीचे असे मोठे काप घाला। मीडियम आहे, फार तिखट नाही ती। आणि आता याच्यावरती आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। आणि आता यावर थोडंसं मीठ घालूया। मी ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेले आहे, त्यामुळे यात अगदी थोडंसं घालत आहे, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर छान मऊसूद होईल। चिकन मसाल्यासाठी आपण कांदा आणि लसूणचं वाटण घेतलंय। तर अशा प्रकारे आता छान आपलं कांदा आणि टोमॅटो मऊ झाले आणि आता याच्यावर आपण चिकन घालून ते फ्राय करून घेऊया। छान असं पसरट भांडं आहे, बिर्याणीसाठी पण हे भांडं खूपच छान आहे। तर त्यामध्ये मी मॅरिनेट केलेले चिकन घालून घेतले।
आता चिकन छान हलवून घेऊया. मैत्रिणींनो, कधीतरी तुमच्याही बाबतीत असं घडलं असेल की आपण जो विचार करतो ते घडत नाही आणि वेगळंच काहीतरी घडून बसतो. तर आज माझा छान प्लॅन होता की हंडीतलं चिकन खायचं, पण झालं सगळं वेगळंच. तर असं हे अचानक होतात ह्या गोष्टी, तुम्ही अनुभवल्या असतील. असं छान तेल सुटेपर्यंत आपण हे चिकन परतून घेतले आणि आता आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला तिखट कमी जास्त लागतंय त्याप्रमाणे याच्यामध्ये मसाला घालून घ्या. आणि आता हे मसाला घातल्यावर परत एकदा छान असं परतून घ्या. तर असं मस्त रंग आलाय आपला आणि छान मसाला सगळ्या चिकनला लागला गेलाय. आपल्याला हा चिकन मसाला करायचा आहे, फार पातळ ग्रेव्ही याची आपण करणार नाही. तर आता मी जे मसाल्याचं वाटण करून घेतलंय तर आपण ते घालून घेऊया याच्यामध्ये. आणि आता मसाला घालून तोही छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता याच्यावरती मिक्सर धुवून थोडंसं पाणी घालून घेऊया. घेतलं, वरून थोडी कोथिंबीर घालून घेतली आणि आता हे झाकण ठेवून आपण शिजून घेऊया. हे झाकण ठेवून 15 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचे. तर आता आपलं छान चिकन शिजून झाले, रंगही फार सुरेख आलाय. आणि आता हंडीतलं चिकन तर नाही, पण हंडीच्या झाकणाचा वापर केलाय. मस्त एका साईडला भात शिजायला घातलाय आणि त्यावर हे झाकण ठेवले. ओ माय गॉड. तर अशी झाली आहे आजची माझी फजिती आणि या पद्धतीने केले मी जेवण. तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब.